नमस्कार. DS4 मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. येवल्यातील शनी पटांगण भागात असलेल्या माधवराव शॉपिंग सेंटरच्या टेरेसवरून एका माथेफिरूने अचानक नागरिकांच्या दिशेने दगड, फरशा आणि इतर साहित्याचा वर्षाव केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दगडफेकीमुळे खाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्वरित 112 क्रमांकावर संपर्क साधला. माहिती मिळताच गणेश राधाकिसन सांगळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नुकताच पदभार स्वीकारलेले येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनाही पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या शिताफीने या माथेफिरूला ताब्यात घेतले असून सध्या त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास केला जात आहे. परिसरात विनाकारण दहशत माजवणाऱ्या या माथेफिरूचा नेमका हेतू काय होता आणि त्याने हे कृत्य का केले याचा तपास आता पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक हे करीत आहेत. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. शनी पटांगण येथील माधवराव संकुलच्या वर टेरेसवरती एक माथेफिरू चढला होता. तिथून तो लोकांना दगड मारत होता, तसेच मालमत्तेचा तोडफोड करत होता. त्या अनुषंगाने आम्हाला 112ला कॉल पडल्यात तात्काळ आम्ही घटनास्थळी हजर होऊन माथेफिरूला ताब्यात घेतला आहे. यामध्ये स्थानिक नागरिकांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. माथेफिरूला ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला जातो. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.